पूर्व विदर्भातच तुरळक ठिकाणी काही भागामध्ये तुरळक सरी आहेत. त्याच्यामध्ये बघायचं झालं तर अमरावती, चांदूर बाजार, वर्धा, नागपूर, भंडारा त्या भागामध्ये थोडेफार पावसाच्या सरी पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतो. 25 जानेवारीपर्यंत फक्त पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण आणि थोडी पावसाची थोडी शक्यता आहे. सगळीकडे पाऊस नाही, सर्वदूर नाही पूर्व विदर्भात म्हणून हे देखील अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि रात्रीच्याला परत थंडी राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. आणि मराठवाड्यात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे. मराठवाड्यामध्ये दिवसात ढगाळ वातावरण 25 जानेवारीपर्यंत राहणार आहे, रात्रीच्याला थंडी कायम राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात दिवसा देखील थंडीचा गारवा जाणार आणि रात्री थंडी राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचा पारा कायम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये आता जवळपास 28 जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. फक्त पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी काही ठिकाणी पावसाच्या सरी पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यासाठी देत आहे. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.